आणि सदनिकांसंदर्भात काय माहिती? आपण शासनाला एक संदर्भ केला होता. मला वाटतं रवींद्रन सरांच्या काळामध्ये असेल, म्हणजे दांगडे सर आयुक्त असताना त्यांच्या आधी तो संदर्भ गेला होता. BSUPच्या पात्र लाभार्थ्यांना देऊन उर्वरित सदनिका प्रकल्पबाधितांना देण्यासाठी शासनाची मंजुरी मिळावी असा तो प्रस्ताव होता. त्याला 26 डिसेंबरला शासनाकडून अंतिम मान्यता आली की विविध विकास कामांमध्ये बाधित लाभार्थ्यांना हे प्रकल्पबाधितांना BSUPच्या सदनिका ज्या आहेत त्या निःशुल्क देता येतील. ती मान्यता आल्यानंतर गेल्या वर्षी 1 मार्च 2023 रोजी आपण त्या पुनर्वसन समितीने पात्र केलेल्या 280पेक्षा अधिक पात्र बाधितांना सदनिकांचं वितरण घोषित केलं होतं सोडत पद्धतीने लॉटरी काढून. परंतु हे BSUPच्या मॅटर म्हणजे BSUPच्या सदनिका असल्यामुळे त्यामध्ये एक न्यायालयीन दावा होता. इनफॅक्ट 2 दावे होते. ते दोन्ही दावे क्लब करून माननीय उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती. त्यामुळे सोडतीनंतर त्या सदनिकांचं प्रत्यक्ष वितरण होऊ शकलं नव्हतं. ह्या सदनिकांचं आता सोडत स्टे जो आहे हायकोर्टाचा हा उठलेला आहे आणि त्यामुळे आता आपण ज्या प्रकल्पबाधितांना सोडतीने सदनिका घोषित केल्या त्यांचे करारनामे करायला सुरुवात केली. किती लोक आहेत? 287 लोक आहेत. त्यापैकी 108 लोकांचे करारनामे रजिस्टर होण्यासाठी आपण पाठवलेले आहेत रजिस्टर कार्यालयाला. काही लोकांचे झालेत, अजून काही लोकांचे व्हायचे आहेत. पण दरम्यानच्या काळात या कार्यालयाकडे काही नागरिकांची मागणी येत आहे की आम्हाला आमचं मूळ निवासस्थान ज्या भागात होतं त्याच भागामध्ये हे सदनिका असावी. प्रकल्पबाधित जरी आम्ही असलो तरी आमचं ते डिस्टर्ब करू नये, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आम्हाला जवळ असेल अशा पद्धतीचं ते निवासस्थान जर बदलता आलं तर महापालिकेने याची शक्यता तपासावी. माननीय आयुक्त महोदयांनी हजर झाल्या हा विषय तातडीने हातात घेतला आणि त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की BSUPच्या प्रकल्पबाधितांचा विषय असेल तर त्यांचे आपण मागणी समजून घ्यावी. त्यासाठी आम्ही आज जाहीर आवाहन प्रेस नोटद्वारे केलेलं आहे की ज्यांना 1 मार्च 2023 रोजी सोडतीने सदनिका घोषित झाल्या आहेत परंतु प्रत्यक्ष वितरण झालेलं नाही आहे, अशा लाभार्थ्यांना जर का त्यांना वितरित झालेल्या सदनिकेबद्दल काही आक्षेप असेल की त्यांच्या मूळ घराच्या जवळचं त्यांना BSUP प्रकल्पात घर हवं असेल तर त्यांची आपण लेखी मागणी प्राप्त करून घेणार आहोत. त्यासाठी 4 जानेवारी म्हणजे उद्यापासून ते 8 जानेवारीपर्यंत मालमत्ता विभागामध्ये एक विशेष शिबिर कार्यान्वित करणार आहोत आणि सर्व बाधित ज्यांना ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांचे लेखी विकल्प आपण पुन्हा एकदा माननीय आयुक्त महोदयांपुढे सादर करू, जेणेकरून त्यांना या संदर्भातलं पुढचं नियोजन करणं शक्य होईल.